Hello students, today we are going to learn our next poem, Father Returning Home, written by Dilip Chitre. In this poem, the poet shows the loneliness of an old man in the modern society. It is an account of any old man who works hard for his family but leads a monotonous life where no one is there to take care of him to understand his feeling. मुलांनो, फादर रिटर्निंग होम ही जी पोयम आहे, ही पोयम दिलीप चित्रे यांनी लिहिलेली आहे. या पोयम मध्ये दिलीप चित्रे यांनी वडिलांचं एक विदारक चित्र आपल्या समोर उभं केलं आहे. एक ओल्ड मॅन, म्हातारा माणूस की जो दिवसभर कष्ट करतोय, कष्ट करून घरी येतोय, पण घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात येते की घरी आपली काळजी घेणारं कोणीही नाहीये, कोणीही आपल्या भावना समजून घेत नाहीये आणि त्याचं लाईफ पूर्ण कसं मोनोटोनस आहे, कसं कंटाळवाणं आहे, हे या पोएम मध्ये कवीने चित्रण केलेलं आहे. नाव वी विल सी अबाउट द पोएट. Dilip Purushottam Chitre was one of the most famous poet and translator with a remarkable work in Marathi and English. दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे एक फेमस ट्रान्सलेटर म्हणून ओळखले जायचे. अपार्ट फ्रॉम बीइंग अ रायटर, ही वॉज ऑल्सो पेंटर अँड फिल्म मेकर. ही ग्रॅज्युएटेड फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे इन 1959. 1959 मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं. He won the Sahitya Academy Award 1994 for his मराठी बुक पोयम एकूण कविता. एकूण कविता या मराठी पुस्तकासाठी त्यांना 1994 साली साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळालेला होता. Now see about the poem. Father returning home is taken from Traveling in a Cage. It draws a portrait of a suburban commuter. या पोएम मध्ये पोएटने सबर्बन कम्युटरचं पिक्चर ड्रॉ केलेलं आहे. आता सबर्बन म्हणजे उपनगरात राहणारा आणि कम्युटर म्हणजे प्रवासी, रोजचा डेली प्रवास करणारा. इन दिस पोएम पोएट डेपिक्ट्स पॅथेटिक पिक्चर ऑफ हिज ओल्ड फादर. या पोएम मध्ये पोएटने त्यांच्या म्हाताऱ्या वडिलांचं पॅथेटिक म्हणजे दयनीय चित्र उभं केलं आहे. असं का म्हटलेलं आहे पुढे बघूया. हाऊ हिज ओन चिल्ड्रन ट्रीट हिम ॲज अन एलियन. त्यांची स्वतःची मुलं त्यांना कसं वेगळं वागवतायत, कसं सेपरेट वागवतायत. ही हिमसेल्फ इज एस्ट्रेंज फ्रॉम द मॅनमेड वर्ल्ड. ह्या मॅनमेड वर्ल्डमध्ये माणसानेच निर्माण केलेल्या जगामध्ये ते स्वतःला कसे एस्ट्रेंज, स्वतःला कसे वेगळं समजतायत इतरांपासून, याचं चित्रण, याचं वर्णन कवीने या पोयम मध्ये केलेलं आहे. Okay students, let's start our poem Father Returning Home by Dilip Chitre. First I am going to read it, listen it carefully. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseeing eyes, his shirts and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books is falling apart. His eyes dim by age fade homeward through the humid monsoon night. Here, poet talks about his father. He says that his father travels on late evening train. How is he traveling? बघा, कवी काय म्हणतायत की त्यांचे जे वडील आहेत ते लेट इव्हिनिंग ट्रेनने ट्रॅव्हल करतायत. पण ते कसे ट्रॅव्हल करतायत? ही इज स्टँडिंग बिकॉज ही डझंट गेट प्लेस टू सिट डाऊन इन अ क्राऊडेड ट्रेन. ट्रेन कशी आहे? ट्रेनने प्रवास करतायत पण क्राऊडेड आहे ट्रेन, खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये, म्हणून त्यांना बसण्यासाठी जागा मिळत नाही, म्हणून ते स्टँडिंग ट्रॅव्हल करतायत. सो स्टँडिंग अमॉंग द सायलेंट कम्युटर्स. कम्युटर्स मीन्स दोज हू ट्रॅव्हल रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनादर, टिपिकली टू वर्क पर्पज. कम्युटर म्हणजे काय? रोजचे प्रवास करणारे प्रवासी, कामाच्या निमित्ताने जे रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात त्यांना काय म्हणतात? कम्युटर्स म्हणतात. कम्युटर्स कसे आहेत? सायलेंट कम्युटर्स म्हटले या ठिकाणी बघा. मीन्स नोबडी इज स्पीकिंग विथ फेलो ट्रॅव्हलर्स. हिअर नोबडी इज स्पीकिंग टू इच अदर, म्हणजे हे कम्युटर्स कसे आहे? सायलेंट आहे, कोणीही एकमेकांशी बोलत नाही. देन सी द सेकंड लाईन, स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. हिअर येलो लाईट इंडिकेट्स ॲट द इव्हिनिंग टाईम. इट इज द टाईम ऑफ इव्हिनिंग अँड my father is traveling by train among the silent commuters. See the next line. Suburbs slide past his unseeing eyes. Here
He is not noticing what is there outside the window. It means the journey was so monotonous. बघा, जर आपण रोजच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बसने किंवा ट्रेनने प्रवास करत असू तर बाहेर खिडकीमधून काय दिसतं हे बघण्यामध्ये आपल्याला अजिबात इंटरेस्ट नसतो, कारण ते रोजचं आहे. रोजचे ते दिसणारे बाहेरचे दृश्य आपल्याला ते रोज दिसत असतं. त्यामुळे या ठिकाणी कवींचे वडील सुद्धा बाहेर बघण्यात अजिबात इंटरेस्टेड नाही आहे. त्यांचा प्रवास कसा म्हटलं या ठिकाणी मोनोटोनस आहे, कंटाळवाणा आहे. सो ट्रॅव्हलिंग्स आर नॉट इंटरेस्टेड इन वॉचिंग आउटसाइड द विंडो. जे ट्रॅव्हलर्स आहेत ते ट्रॅव्हलर्स विंडोच्या बाहेर काय आहे हे बघण्यात अजिबात इंटरेस्टेड नाही आहे. His shirts and pants are soggy and his black raincoat stained with mud. With books is falling apart. These 3 lines talk about the uncomfortable journey that the father has undertaken. पुढच्या ज्या लाईन आहे त्या लाईन काय एक्सप्लेन करताय की वडील जे प्रवास करतायत तो प्रवास किती मोनोटोनस आहे, किती अनकम्फर्टेबल आहे ते या लाईनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. His shirts and pants are soggy. Soggy means soak with water and moisture. म्हणजे त्यांचे जे कपडे आहेत, त्यांचं जे पॅन्ट्स आहे, शर्ट आहे ते मॉइस्ट झालेलं आहे पावसाने. अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड. आणि त्यांचा जो ब्लॅक रेनकोट आहे तो स्टेन विथ मड. मड म्हणजे काय? चिखल, चिखलाने माखलेला आहे. इट मीन्स इट इज नॉट क्लीन. अँड हिज बॅग स्टफ विथ बुक्स. He is not able to manage the bag and that's why bag or the books in the bag are falling apart. बॅग पुस्तकांनी गच्च भरलेली आहे त्यामुळे त्यांना ती मॅनेज करायला अवघड जाते. इन अ वे हिज ड्रेस अँड हिज बॅग्स इंडिकेट दॅट हिज जर्नी इज नॉट कम्फर्टेबल. अशा प्रकारे ह्या लाईनमध्ये आपल्याला काय समजतंय त्यांच्या ड्रेसवरून आणि त्यांच्या बॅगवरून की त्यांचं जी जर्नी आहे, त्यांचा जो प्रवास आहे तो त्यांच्यासाठी अजिबात कम्फर्टेबल नाही आहे. पुढे बघा. His eyes dim by age fade homewards through the humid monsoon night. His eyes are dim. The vision of his eyes now become blur, or he is not able to see the things clearly because of old age. बघा, वडिलांचं वय झालेलं आहे त्यामुळे त्यांना गोष्टी प्रॉपरली दिसत नाही आहे. बट दो हिज आईज आर सर्चिंग फॉर द होम. पण तरीसुद्धा त्यांचे डोळे काय शोधतायत? घर. घराकडे जाण्याची ओढ त्यांना लागली आहे. घाईघाईने ते घरी निघाले आहे. फादर इज सो इगर टू सी हिज फॅमिली. वडिलांना घरी जाण्याची खूप घाई आहे कारण त्यांना घरी पोचायचं आहे आणि त्यांची फॅमिली मेंबर्स त्यांना बघायचे आहे. दॅट ही इज नॉट इवन बॉदरिंग अबाउट हजार्स ऑफ द ट्रॅव्हल्स. आणि त्यामुळे वाटेत येणारे, रस्त्यात येणारे, प्रवासात येणारे संकटही त्यांना बॉदर करत नाही. म्हणजे त्यांना त्या संकटांचं काहीच वाटत नाही आहे. त्यांचा रेनकोट चिखलाने माखलेला आहे. त्यानंतर त्यांचे कपडे जे आहे त्यांनी घातलेले ते सॉगी झालेले आहेत. त्यांचं जर्नी कम्फर्टेबल नाही त्यांच्यासाठी. पण त्यांच्यासाठी हे काहीच मॅटर करत नाही कारण त्यांना घरी जाण्याची खूप घाई आहे. ही सिम्पली वॉन्ट्स टू रीच होम हरिडली दो थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि त्या ह्युमिड मान्सून नाईटमध्ये सुद्धा त्यांना घरी जाण्याची प्रचंड घाई झालेली आहे. हे आपण फर्स्ट स्टांजामध्ये बघितलं आहे. See the next stanza. I'm going to read it. Listen it carefully. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onwards. See the first two lines. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. Here, father now is getting off the train means he had reached the station. वडील आता ट्रेनमधून उतरलेत. वडील आता कुठे पोहोचले? स्टेशनवर. म्हणजे वडिलांचा प्रवास या ठिकाणी संपलाय. अँड ही इज कमिंग आउट ऑफ द ट्रेन इज कम्पेअर्ड टू अ वर्ड दॅट इज ड्रॉप फ्रॉम लॉंग सेंटेन्स. बघा, या ठिकाणी वडिलांचं ट्रेनमधून उतरणं कवीने कशाशी कम्पेअर केलेलं आहे? एखाद्या लॉंग सेंटेन्समधून एखादा शब्द, एखादा वर्ड ड्रॉप व्हावा याच्याशी कवीने कम्पेअर केलेला आहे. सो इन अ वे हिअर द डायरेक्ट कम्पॅरिझन बिटवीन फादर गेटिंग ऑफ द ट्रेन अँड वर्ड ड्रॉप फ्रॉम लॉंग सेंटेन्स. म्हणजे वडिलांचं ट्रेनमधून उतरणं हे कवीने कशाशी कम्पेअर केलेले आहे? एखाद्या लॉंग सेंटेन्समधून एखादा शब्द ड्रॉप होणं याच्याशी कम्पेअर केलेलं आहे. इट्स अ एक्झाम्पल ऑफ सिमिली.
कशाचं एक्झाम्पल आहे हे? सिमिलीचं. हिअर फादर इज जस्ट लाईक अ स्मॉल वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम द सेंटेन्स. बघा, वडिलांना या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? एक वडिलांची तुलना कवीने कशाशी केलेली आहे? एक छोटासा शब्द की जो सेंटेन्समध्ये असला काय आणि नसला काय, सेंटेन्सला फारसा फरक पडत नाही. असं का म्हटलं आहे बरं? बघा, इट मीन्स फादर हॅज लिस्ट इम्पॉर्टन्स in society and family because his presence or absence doesn't make any differences to the people in the society or his family member, so he is not much cared character. बघा, कवीने वडिलांची तुलना एखाद्या शब्दासारखी केली आहे की ज्या शब्दाचा वाक्यात असणं किंवा नसणं फारसं त्या वाक्याला फरक पडत नाही आहे. अगदी तसंच आहे वडिलांसोबत सुद्धा. वडिलांचं सुद्धा घरात असणं नसणं घरातल्यांसाठी फारसं महत्त्वाचं नाही आहे, म्हणून कवीने या ठिकाणी डायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे. सी द नेक्स्ट लाईन. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म, क्रॉसेस द रेल्वे लाईन, एंटर्स द लेन. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड, बट ही हरीज ऑनवर्ड. फादर वॉन्टेड टू गो होम हरिडली, so he is trying to cross the length of the grey platform. Grey platform. Here it shows the old age of father, it shows the dullness of the father's life, and it shows the dullness of platform. वडिलांना घरी जाण्याची खूप घाई आहे आणि म्हणून वडील काय करतायत? घाईघाईने प्लॅटफॉर्म क्रॉस करतायत. इट शोज द डलनेस ऑफ प्लॅटफॉर्म अँड ऑल्सो सो ही क्रॉसेस द रेल्वे लाईन अँड ही एंटर्ड द लेन. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड्स. त्यांच्या ज्या चप्पल्स आहेत, त्यांचे जे चप्पल्स आहेत त्या काय आहेत? स्टिकी झाल्या आहेत. कशाने? मड म्हणजे चिखलाने माखलेले आहेत. बट इवन इन दॅट सिच्युएशन, पण ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा ही ट्राईज टू रीच होम हरिडली. त्यांना घरी जाण्याची खूप घाई आहे. इट मीन्स फादर इज व्हेरी अँक्शियस टू रीच होम. ही इज नॉट बॉदरिंग द डिफिकल्टीज. त्यांच्या प्रवासात येणाऱ्या डिफिकल्टीज कुठल्याही प्रकारच्या बॉदर करत नाही आहे. म्हणजे त्यांच्या प्रवासामध्ये आपण मगाशी बघितले ना, त्यांचं रेनकोट, त्यांचं शर्ट पॅन्ट कसे सॉगी झालेले आहे, त्यांचा रेनकोटसुद्धा चिखलाने माखलेला आहे, त्यांच्या चप्पल स्टिकी झालेल्या आहेत. हे सगळे प्रॉब्लेम्स असूनसुद्धा त्यांना घरी ते प्रॉब्लेम्स मॅटर करत नाही कुठल्याच प्रकारे. त्यांना घरी जाण्याची प्रचंड घाई झालेली आहे. हे आपण ह्या स्टांजामध्ये बघितलं. आता घरी गेल्यानंतर त्यांना कशी वागणूक मिळते ते आपण नेक्स्ट स्टांजामध्ये बघूया. सी द नेक्स्ट स्टांजा. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट man's estrangement from a man-made world. Coming out, he trembles at the sink, the cold water running over his brown hands. A few droplets cling to the graying hair on his wrist. See the first two lines. Home again, I see him drinking weak tea, eating a stale chapati, reading a book. See here, when he reached the home, what is the situation? कवींचे वडील जेव्हा घरी येतात तेव्हा घरी काय सिच्युएशन असते? पोएट सेज दॅट आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी अँड चपातीज ऑल्सो स्टेल. हिअर वीक टी अँड स्टेल चपातीज इंडिकेट द नॉन नरिशिंग फूड. इट मीन्स फादर डिप्राइव्ड फ्रॉम गुड फूड. बघा, घरी आल्यानंतर वडिलांना वीक टी दिला जातोय. त्यानंतर वीक टीसोबत त्यांना स्टेल म्हणजे काय? शिळी चपाती दिली जाते खायला. याचा अर्थ काय? वडिलांना नॉन नरिशिंग फूड प्रोव्हाइड केलं जातं आहे, म्हणजे चांगलं अन्न त्यांना दिलं जात नाही आहे. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. फादर गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. कंटेम्पलेट मीन्स टू थिंक डीपली. What does he think? He thinks about man's estrangement from man-made world. Estrangement means separation, alienation. बघा, या ठिकाणी वडील जेव्हा टॉयलेटमध्ये जात आहेत, टॉयलेटमध्ये गेल्यानंतर ते काय करतायत? कंटेम्पलेट म्हटलं या ठिकाणी. कंटेम्पलेट म्हणजे काय? खूप डीपली थिंकिंग करतायत.
गहन विचार करतायत. कसला विचार करतायत? ही थिंक्स अबाउट मॅन्स एस्ट्रेंजमेंट. माणसाची एस्ट्रेंजमेंट म्हणजे माणसाने बनवलेल्या जगामध्ये कसा अनोळखी आहे, कसा एकटा आहे, हे या ठिकाणी ते विचार करतायत. ही थिंक्स मॅन्स एस्ट्रेंजमेंट ऑफ मॅनमेड वर्ल्ड. हाऊ द मॅन इज स्ट्रेंजर. माणूस कसा अनोळखी आहे इन हिज मॅनमेड वर्ल्ड. स्वतःने बनवलेल्या जगामध्ये तो कसा अनोळखी आहे. अँड वेन ही कम्स आउट फ्रॉम द टॉयलेट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. ही इज नॉट एबल टू मूव इन स्ट्रॉंग मॅनर, दॅट्स वाय ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. आणि बघा, जेव्हा कवींचे वडील विचार करतायत की माणसाने बनवलेल्या जगामध्ये माणूस कसा स्ट्रेंजर आहे, कसा अनोळखी आहे इतरांसाठी, त्यावेळेस ह्या विचाराने त्यांचा थरकाप उडतो. ह्या विचाराने ते घाबरतायत आणि त्यांचे हातपाय थरथरायला लागत आहेत. वेन ही ट्राईज टू वॉश हिज ब्राऊन हँड्स वी फाइंड दॅट फ्यू ड्रॉपलेट्स ऑफ कोल्ड वॉटर क्लिंग टू द ग्रे हेअर ऑफ हिज रिस्ट. आणि जेव्हा ते बाहेर वॉश बेसिनजवळ सिंकजवळ येत आहेत, त्यांचे हात धुत आहेत, त्यावेळेस काही जे ड्रॉपलेट्स आहेत ते ड्रॉपलेट त्यांच्या ग्रे हेअर म्हणजे काय बघा, ओल्ड एजमुळे त्यांचे जे केस ग्रे झालेले आहे, पांढरे झालेले आहे, त्या पांढऱ्या केसांमध्ये काही ड्रॉपलेट शिल्लक आहे, असं कवीने या स्टांजामध्ये एक्सप्लेन केलं आहे. बघा, या स्टांजामध्ये कवीने त्यांच्या वडिलांची घरात असणारी काय अवस्था आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. सी द नेक्स्ट स्टांजा. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. He will now go to sleep, listening to the static on the radio, dreaming on his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. See the first two lines. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. His sullen children, sullen means uncaring, bad-tempered. They have refused to share, means they are not interested to share jokes and secrets with their father. They have alienated him. They have secluded him. They are not including the old father into their world of happiness, joy and secrets. बघा, ह्या 2 लाईनमध्ये काय सांगितलं की त्यांची जी मुलं आहेत वडिलांची, ते कशी आहे, सलेन म्हटले या ठिकाणी. सलेन मीन्स अनकेअरिंग. त्यांना वडिलांबद्दल काहीच वाटत नाही, त्यांना वडिलांची अजिबात काळजी नाही. अँड दॅट्स वाय दे आर रेफ्यूज टू शेअर देअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ देअर फादर. आणि त्यामुळे त्यांची जी जोक्स आहेत, त्यांचे जे सिक्रेट्स आहे, त्यांना ते वडिलांशी शेअर करायला अजिबात आवडत नाही आहे. दे हॅव अलायनेटेड हिम. त्यांना मुलांनी वडिलांना काय केलं आहे, सेपरेट केलं आहे, त्यांच्यापासून सेपरेट केलं आहे. दॅट्स वाय ही विल गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक्स ऑन रेडिओ, ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन. आणि कोणीही त्यांच्याशी बोलत नाही. नो बडी वॉन्टेड टू स्पीक विथ फादर, सो नाव ही गोज इन टू हिज रूम टू स्लीप. व्हाईल स्लीपिंग ही इज लिसनिंग स्टॅटिक ऑन रेडिओ. आणि झोपायला जाण्यापूर्वी ते काय करतायत, रेडिओवर कार्यक्रम ऐकतायत, गाणे ऐकतायत. अँड ही इज ड्रीमिंग ऑल्सो. हुम डू ही सी इन हिज ड्रीम. स्वप्नात ते काय बघतायत, ही सीज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन. हिअर ॲन्सेस्टर्स रिप्रेझेंट हिज पास्ट अँड ग्रँडचिल्ड्रन रिप्रेझेंट्स हिज फ्युचर. बघा, ॲन्सेस्टर्स म्हणजे त्यांचा पास्ट, त्यांचे जुने दिवस किती छान होते, किती चांगले होते, हे ते स्वप्नात बघतायत. आणि त्यांचे ग्रँडचिल्ड्रन म्हणजे इथे काय, त्यांचं फ्युचर कसं असेल, फ्युचर ते स्वप्नात बघतायत. इट मीन्स फादर इज थिंकिंग अबाउट हिज पास्ट अँड हिज फ्युचर. ही इज थिंकिंग ऑफ नोमॅड्स. बघा, या ठिकाणी कवीच्या वडिलांनी स्वतःला नोमॅड्स म्हटलेलं आहे. आता नोमॅडचा अर्थ नीट समजावून घ्यायचा आहे. नोमॅड्स मीन्स wandering tribal. The person doesn't have fixed home. As a result, he keeps on wandering one place to another. And father is just like a nomad of entering a subcontinent through a narrow pass.
बघा या ठिकाणी काय म्हटलंय, वडिलांनी स्वतःला काय म्हटलेलं आहे की ते कशासारखे आहे, नोमॅडसारखे. आता नोमॅड म्हणजे काय, नोमॅड म्हणजे वंडरिंग ट्रायबल, म्हणजे भटकी जमात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकणारे जे लोक असतात, अगदी वडिलांना स्वतःला वडील त्याच्याशी कम्पेअर करतायत. त्यांना स्वतःचं घर नसतं, स्वतःचं हक्काची माणसं नसतात, घर नसतं. अगदी सेम वडिलांसोबतही तसंच आहे. घरी आल्यानंतर वडिलांना कुठल्याही प्रकारचा रिस्पेक्ट मिळत नाही आणि म्हणून वडील काय म्हणतायत की त्यांना स्वतःला ते कसे असल्यासारखे वाटत आहेत, जस्ट लाईक अ नोमॅड ऑफ एंटरिंग अ सब कॉन्टिनंट थ्रू अ नॅरो पास. आता सब कॉन्टिनेंट म्हणजे बघा, नॅरो पास या शब्दांचा अर्थ नीट समजावून घ्यायचा. नॅरो पास म्हणजे खैबर खिंडीमधून सब कॉन्टिनेंट म्हणजे आशिया खंडात आलेले, आशियाच्या उपखंडात आलेले जे भटक्या जमाती होत्या की ज्यांना स्वतःचं घर नव्हतं, स्वतःचं काही अस्तित्व नव्हतं, अगदी सेम कम्पेअर स्वतःला कवींचे वडील करतायत. ते काय म्हणतात की मी कशासारखं आहे, नोमॅडसारखं आहे, मी अगदीच त्या लोकांसारखाच भटका आहे, मलाही स्वतःचं घर नाही आहे. दो ही हॅज होम, जरी त्यांना स्वतःचं घर असलं तरीसुद्धा, बट हिअर ही रेफर्ड टू नोमॅड्स, पण ते स्वतःला नोमॅड म्हणवत आहेत. का, वेन यू आर निग्लेक्टेड, जेव्हा तुम्ही निग्लेक्ट केल्या जातात, वेन युअर ओन चिल्ड्रन, बाय युअर ओन चिल्ड्रन, तुमच्या स्वतःच्या मुलांकडून, यू आर डिसलाईक बाय देम, जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून डिसलाईक केले जाता, यू बिकेम बर्डन फॉर देम, जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी बर्डन, ओझं ठरतात, त्यावेळेस दॅट टाईम फादर फील्स इन हिज ओन होम लाईक नोमॅड्स, त्यावेळेस वडिलांना नोमॅड वाटणं साहजिकच आहे, आपण समजू शकतो. ओके, इन दिस वे वी फाइंड अ व्हेरी पॅथेटिक पिक्चर ऑफ ओल्ड फादर इज ड्रॉन बाय दिलीप चित्रे इन फादर रिटर्निंग होम. बघा, दिलीप चित्रे यांनी फादर रिटर्निंग होम या पोयममध्ये त्यांच्या वडिलांचं पॅथेटिक पिक्चर, दयनीय चित्र वर्णन केलेलं आहे. दयनीय चित्राचं वर्णन केलेलं आहे की त्यांच्या वडिलांची अवस्था किती दयनीय होती, किती विदारक होती. दिवसभर काम करून थकून ते जेव्हा घरी यायचे तेव्हा त्यांना घरी नरिशिंग फूडसुद्धा दिलं जायचं नाही. अशा प्रकारे ही पोयम या ठिकाणी आपली संपली आहे. Students, I hope you have understood whatever I taught you today. If you have any doubts, you can comment me. I will try my best to solve your doubts. If you like my videos, like and subscribe to my channel and share with your friends. Thank you and take care.